नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 20 जून 2024 गुरुवार। बघूयात आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी। सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेला गेलेल्या तब्बल 1000 भाविकांचा उष्णतेने बळी घेतलाय। सध्या सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली। मक्का येथे गुरुवारी 52 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले। या उष्णतेच्या लाटेचा हज यात्रेवरही गंभीर परिणाम झालाय। बुधवारी तब्बल 550 हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता या मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांची संख्या 1000 वर पोहोचली आहे। इस्लाम धर्मात हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जायलाच हवं असं बोललं जातं। त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लिम हज यात्रेसाठी मक्केला जात असतात। लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपचे श्रेष्ठी महाराष्ट्रातील नेत्यांवर नाराज आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जनतेच्या मनात तयार झालेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे भाजप मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा रोष या विषयावर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली। यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करताच निवडणूक लढवण्याची रणनीती आखण्यात येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनीच रवींद्र वायकर यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। या मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेतील काही गोष्टी संशयास्पद होत्या असा आरोप कीर्तीकर यांनी केलाय। त्यांच्या या आरोपामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ माजली। गजानन कीर्तीकर शिवसेनेत आहेत, तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटात आहेत। अमोल यांना ठाकरे गटाने वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला। येथून शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर विजयी झाले। आता गजानन कीर्तीकर यांनीच त्यांच्या विजयावर सवाल उपस्थित केला, त्यामुळे त्यांच्या भूमिकेत शिवसेनेची अडचण होण्याची मोठी शक्यता आहे। राज्यात आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या गावाशेजारीच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाने सरकारचे लक्ष वेधून घेतले। आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली। आता सरकारचं शिष्टमंडळ शुक्रवारी लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। यावर हाके यांनी सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी केंद्र सरकारला सुनावलंय। बारामती दौऱ्यावर असणाऱ्या पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलंय। शरद पवार म्हणाले की मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी मार्ग काढायला केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे। राज्य आणि केंद्र सरकारने एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही याची काळजी घ्यावी। सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही, पण इथे केंद्राला बघायची भूमिका घेऊन चालणार नाहीये असेही पवार म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल गाझातील संघर्ष रोखले असे सांगितले जाते, परंतु देशातील नीट आणि नेट परीक्षेतील पेपरफुटी पंतप्रधान थांबवू शकले नाहीत अशी टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली। सर्व शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी ताब्यात घेतल्यात। या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपमुक्त होत नाहीत तोपर्यंत असे प्रकार सुरूच राहणार असेही गांधी म्हणाले। नीट परीक्षेतील मोठा घोळ समोर आल्यानंतर 18 जून रोजी घेण्यात आलेली नेट परीक्षाही रद्द करण्यात आली। यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना नीट आणि नेट परीक्षेबद्दल हल्लाबोल केला। वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने महाराष्ट्रासह अनेक राज्यात विश्रांती घेतली होती, मात्र पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकात आजपासून पुढील 5 दिवस महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। T20 विश्वचषकात आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बार्बाडोसमध्ये सुपर 8चा सामना होणार आहे, पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे। साखळी फेरीतील भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे देखील रद्द करण्यात आला होता। सुपर 8 मध्ये भारताचे 3 सामने होणार असून यापैकी 2 सामने जिंकले तरी भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहे। त्यामुळे भारताला आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे। टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचा गुरुवारी म्हणजेच आज बंगळुरू येथील अपार्टमेंटमध्ये 4थ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला। ते 52 वर्षाचे होते। मानसिक तणावाखाली असलेल्या जॉन्सन यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते। 16 ऑक्टोबर 1971 रोजी जन्मलेल्या डेव्हिड जॉन्सन यांनी भारतासाठी 2 कसोटी सामने खेळले असून त्यांनी ऑक्टोबर 1996 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दिल्ली कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले। जवागल श्रीनाथ जखमी झाल्यामुळे त्यांना त्या सामन्यात संधी मिळाली होती। त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही ते भारतीय संघाचा भाग होते। आयसीसी T20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाचा पुढील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले। बीसीसीआयने भारतीय संघाच्या बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले।
टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध कसोटी आणि T20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड वर्षाअखेरीस टीम इंडिया विरुद्ध T20 आणि वन डे सिरीज खेळणार आहे.